खूप चांगलं आयोजन. अर्थातच राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026 पर्व पहिले या सर्वांचं करूयात आपण मनापासून स्वागत. थोडीशी फंबल होते गोलंदाजाची कारण की लो स्कोरिंग मॅच आहे, यात मात्र शंका नाही आहे. पण क्रिकेटमध्ये शक्य आणि अशक्य ह्या गोष्टींचा समतोल आपल्याला पाहायला मिळतो कारण की क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. जर प्रयत्न केले तर ती मात्र शक्य होऊ शकेल, पण प्रयत्न देखील तितक्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या हवेत. समोरच्या दिशेनं बॉलला उडवलाय आबरारच्या बॅट मधून. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल 6. आलाय दर्जेदार प्रेक्षणीय षटकार. बॅट्समन आल्या आल्या षटकार ठोकला. पहिला बॉल एकेरी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर या बॉलवरती मिळालेला षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपल्या प्रगती पुस्तकावरती तब्बल 7 धावा. षटकार मारल्यानंतर बीट झालाय खेळाडू. उघ्या 7 धावसंख्या. या बॉलवरती देखील स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, पण संपूर्णपणे हात बांधलेत. 22ची एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत एका आकड्यानं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ती तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे केतनचं षटक चालू आहे प्रगती पुस्तकावरती. मोठ्या फटक्याचा मार खाऊन देखील नंतर कमबॅक केलं. या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आतापर्यंत मैदानावरती राहिलेलं, कारण की कमबॅक करणं देखील गोलंदाजासाठी तितकं महत्त्वाचं असतं. संपूर्ण 9-11 खेळाडू मैदानावरती ताकदीनुसार उतरलेत हाळ संघाच्या विरोधात. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. हे सर कमबॅक असतं. गोलंदाजाचं व्हेरिएशन पाहायला मिळालं आपल्याला. टप्प्यावरती वेगळं थोडं नियंत्रण पाहायला मिळालं. गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडा धीम्या गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर फलंदाज देखील चेंडूकडे आशाभूत नजरेने पाहत बसला की चेंडू नक्की क्रॉस लाईन. क्षेत्ररक्षक आहे. कदाचित फील्ड झाला असा आणि प्रॉपरली कलेक्ट करून थ्रो जर आला असा तर विकेट देखील बनली असती. पण धावसंख्या 1 या ठिकाणी जमवली जाईल. 1 आकडी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागल्या जातात. आता चेंडू शिल्लक असेल तब्बल 18 आणि करायच्या असतील त्या धावसंख्या 26. 18 बॉलमध्ये करायच्यात 26 धावसंख्या. आता संपूर्णपणे फील्ड करणारी टीम डिसिजन घेईल की कोणाच्या हातामध्ये हे षटक सुपूर्त करायचं आहे, की कमीत कमी धावसंख्येचं षटक मैदानावरती पडलं पाहिजे. त्यावेळेस आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, कारण की प्रत्येक संघ कोणत्याही स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित करतो आणि त्यावेळेस मनामध्ये एकच इच्छा असते की या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावायची. या मनसुब्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये तो मात्र आपला प्रवेश दाखल करत असतो. आणि प्रवेश दाखल केल्यानंतर मैदानावरती प्रत्येक खेळाडू अगदी जिद्द चिकाटीनं खेळत असतो, कारण की कोणा एका नावासाठी नव्हे तर आपल्या वैयक्तिक आपल्या गावाच्या नावासाठी मात्र खेळत असतो. कारण की प्रत्येक खेळाडूला माहिती आहे, जर आपण या स्पर्धेमध्ये आपला विजय झाला तर पुढील वर्षी ही स्पर्धा येईपर्यंत अख्ख्या विभागामध्ये आपल्या नावाची चर्चा होईल. यासाठी केलेला हा सगळ्या खेळाडूंनी अट्टाहास आहे. म्हणूनच क्रिकेटच्या खेळाला जीव की प्राण प्रत्येक खेळाडू मानत असतो. काल देखील आपण म्हटलं की घरच्या गादीवरून क्रिकेटच्या मातीवरती मैदानाच्या मातीवरती बसवणारा खेळ, अर्थात म्हटलं की हा क्रिकेट खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चला दुसऱ्या ओव्हरला सुरुवात केली जाईल. 7 विलास एंडकडून आपल्याला सुरुवात करताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संदेश. पहिलाच बॉल खेळाडू आहे, एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि दुसरा धावेचा प्रयत्न करताना बॉल कलेक्ट जरी झाला नाही या स्थानावरती हात आदळले गेले. कदाचित कलेक्ट झाला असा तर विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली असेल. घाई थोडी जास्त पाहायला मिळाली आपल्याला, पण कलेक्ट देखील तितका चांगला झाला लॉंग ऑफ रिझनमध्ये. धावसंख्या मात्र दोन्ही आकड्याने बदलली जाईल आणि जाऊन पोहोचेल ते तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या. आता 17 चेंडूंमध्ये तब्बल 24 धावसंख्या करायच्या. या ठिकाणून एखाद दुसरं कमी धावसंख्येचं षटक भोकरपाडा टीमला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो, किंवा एखाद दुसरा मोठा फटका संपूर्णपणे मैदानावरती अधिराज्य गाजवू शकतो हाल संघ. डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल गोलंदाजीचा खूप चांगला भरणा आहे खरं तर भोकरपाडा संघामध्ये. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावसंख्या आली.
दिनेश संदेश हे षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 16 बॉलमध्ये आता करायचे 24. समोरच्या दिशेने हा बॉल देखील स्पीड साऊंड तितक्याच पद्धतीनं काउला बॉल जातो, फील्ड केला जाईल, एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. 2 बदल केला जाईल. धावा कशा येऊ देत, बॅटिंग करणाऱ्या टीम म्हणत असेल, पण आता धावसंख्या येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांपासून जर वंचित ठेवतात तर एकेरी दुहेरी धावसंख्येनं आपल्याला प्रगती पुस्तक हे हालतं ठेवायचं आहे. धावसंख्येत बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ती तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज अगदी चिकाटीने गोलंदाजी करतोय, कधी वेग दाखवतोय, कधी थोडे फिंगर रोल करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 13 धावसंख्या झाल्यात. 22ची अजूनही गरज आहे. एक धावसंख्या. दुसरीचा प्रयत्न करेल का? एकच धावसंख्या. धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता चेंडू शिल्लक आहेत 14 आणि करायच्या तब्बल 21 धावसंख्या करायच्या असतील. 14 बॉलमध्ये 21ची गरज आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हाल संघ जो बॅटिंग करतोय द्वितीय सत्रामध्ये 34 धावसंख्या खर्च केल्या पहिल्या सत्रामध्ये, पण आता चेस करण्यासाठी मैदानावरती उतरला गेला आहे. टॅप केलं गेलाय. बॅक टू द बॉलर होण्याचा प्रयत्न केला गेला. एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करेल का खेळाडू? यस, प्रोडक्शन खूप चांगलं राहिलं. फकी देखील तितका साक्तीचे पाहायला मिळते. एक जाम त्यापेक्षा आणखी काही मिळत नाहीये. एका धाब्यावरतीच संतुष्ट राहावं लागेल आता खरं तर खेळाडूंना. संपूर्णपणे चिकाटीची गोलंदाजी आता मैदानावरती चालू आहे. यानंतरचे मॅच देखील खूप चांगले पाहायला मिळणार आपल्याला. भुतिवली आणि त्यांच्या विरोधात अंजरून 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. खेळाडू आहे गल्लीमध्ये. एकच धावसंख्या, त्यापेक्षा आणखी काही करत नाही. या धावसंख्येत बदल केला जाईल. एका आकड्याने जाऊन पोहोचेल ती तब्बल 16 या आकड्यावरती. आता चेंडू शिल्लक आहेत तब्बल 12 आणि करायच्या त्या 9.50च्या सरासरीने तब्बल 19. यस डीजे. त्यासाठी आमचे डीजे ऑपरेटर त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की खरंच त्यांचे आभार व्यक्त करणं खूप गरजेचं असं योगेश. कारण की आपला संपूर्णपणे आवाज त्यांच्या हातामध्ये आहे. कदाचित त्यांना काय उलटं बोललं आणि त्यांनी एखादं बटन तिकडून जर फिरवला तर आपल्या नरड्याचा मात्र काय होईल याचा विचार देखील आपण करू शकत नाही. त्यासाठी त्यांचे देखील आभार व्यक्त करूयात. योगेश डोले आज आणि त्यांच्या समवेत आमचे मित्र प्रीतम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावावरती त्यांचं नित्यांत प्रेम, बराच लहानपण या ठिकाणी त्यांनी घालवलं. त्या स्पर्धेसाठी सहर्ष स्वागत देखील करूयात आपण. पहा या ठिकाणी आणि आमचे सगळ्याच शैलेजी फावडे, त्याचबरोबर विनायकजी जाधव, यश जाधव या सगळ्याच 19 9.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावसंख्या जमवायच्यात. हे तीनही मान्यवरांनी ही स्पर्धा घडवली. साथीला आमचे प्रसादजी भोईर यांची मोठी जिम्मेदारी या स्पर्धेवरती, कारण की संपूर्ण संघ गोळा करायचे. काल त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं ही स्पर्धा घडवण्यासाठी किती मेहनत असते आणि स्पर्धेमध्ये संघ आणण्यासाठी किती मेहनत करावी लागते. नाही, कारण की त्यांच्याशी काल जसं बोलणं झालं ना, त्यावेळेस ते म्हणतात की प्रत्येक संघाला समजून घ्यावं लागतं की आमची टीम लो गटामध्ये टाका. काही काहींची टीम कधी कधी ए पोलला खेळते, बी पोलला खेळते, पण कधी एकाच संघ असा असतो नवीन संघ की त्यांना खेळायची असते नाही ती स्पर्धा. मग त्या आयोजकांवरती खऱ्या अर्थानं संपूर्णपणे प्रेशर असतं की या संघाला कोणत्या लॉटमध्ये ठेवायचं. याच्यासाठी तब्बल 5 पोल म्हणून आहेत ना प्रसादजी? 5 पोल आहेत ना आपल्याकडे? 5 पोल. एकदम सुंदर चांगले चांगले संघ आणि शेवटच्या दिवशी 4 तालुक्यांमधले संघ या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. बऱ्याच यशांच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर
ज्यावेळेस नितेश शफल लाईन असते ना त्यावेळेस गोलंदाज मैदानावरती हा दादा असतो आणि ज्यावेळेस एक वाईड लाईन असते त्यावेळेस बॅट्समन किती शफल होऊन जरी मागे आला तरी मात्र गोलंदाजाची कसरत असते आणि ही खेळपट्टी गोलंदाजाला सातत्यपूर्वक साथ देते यात मात्र शंका नाही कारण की प्रयत्न जास्त करतात गोलंदाज खेळपट्टी इतकी सुरेख बनवली नाही की त्यानंतर देखील प्रत्येक खेळाडू या खेळपट्टीच्या मोहात पडलाय पण आता 11 चेंडूंमध्ये करायच्या त्या तब्बल 18 धावसंख्या खूप चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानावरती जे संपूर्णपणे वातावरण हल संघाच्या बाजूने गेलं होतं. एक धावसंख्या प्रत्येक खेळाडू एक एक धाव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताना मैदानावरती प्रयत्न करतोय. प्रयत्न केले जात आहेत प्रयत्नांचे परमेश्वर जो जास्त प्रयत्न करेल तो या मैदानावरती बाजी मारताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एक धावसंख्येत बदल केला जाईल जम पोहोचेल ते तब्बल 18 या आकड्यावरती धावसंख्या 18 आकड्यावरती गेली आता 10 चेंडू आणि करायच्या त्या तब्बल 17 धावसंख्या इथून एखाद 2 डॉट बॉल एखाद दुसरा मोठा फटका मॅच मधलं संपूर्णपणे समीकरण बदलून ठेवू शकतो. डान्सिंग द डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बराच यष्टांच्या बाहेर अतिरिक्त दिशाहीन मारा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी धावसंख्या कमी आहे तुषारजी मैदानावरती खर्च करण्यासाठी म्हणून हिंदीमध्ये एक म्हण आहे घर में खाने का कम उसमें और मेहमान नवाजी. दोन दिवस उद्या आणि परवाच्या दिवसामध्ये प्रवीणजी दुगाडे एक हिंदीचा गोड आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज योगेश वाघ आहेत आकाश देशमुख आहेत त्याचबरोबर तुषारजी धुमाळ आहेत योगेश डोळे क्षमा असं योगेश डोळे आपल्याला पाहायला मिळतील निर्वालीचे त्याचबरोबर प्रीतम देखील शैलेश पावडे विनायक जाधव यश जाधव हे तीनही मान्यवर व्यासपीठावरती त्याचबरोबर आमचे या स्पर्धेसाठी ज्यांनी यूट्यूब पुरस्कृत केलाय ते साईदादा नागावकर नितीन पटेल गुजरातचे आणि त्याचबरोबर निशांतजी म्हात्रे अलिबाग त्यांना विनंती दोन्ही मान्यवर की आपण व्यासपीठावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. नंबर मिळाला या चेंडूवरती तब्बल 2 धावसंख्येत 2 न बदल केला जाईल आणि जम पोचेल ती तब्बल 21 आकड्यावरती. 21 आकडा हिंदू संस्कृतीमध्ये या आकड्याला नेहमीच शुभ मानलं जातं कारण की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना ज्यांचं पूजन केलं जातं ते 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती गणपती सकळ जनांचा गाथा तुझं गणपती हा देखील दिशाहीन मारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावसंख्या पुनश्च एकदा जोडली जाईल दुहेरी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हा आकडा कोणत्या गोष्टीमध्ये शुभ किंवा अशुभ नाही पण हा दुहेरी आकडा शर्यत शौकीनांसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण की मटक्यामध्ये या आकड्याला खूप मोठं स्थान दिलं जातं. दुहेरी आकडा अर्थात 22 आकडा प्रगती पुस्तकावरती लागताना पाहायला मिळतो. चेंडू शिल्लक आहेत तब्बल 9 आणि करायच्यात आता तब्बल 13. एक मिनिट आता बाहेरून कोणी आवाज देऊ नका. हाल टीम सुलेमान आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आहे आणि आपण अतिरिक्त खेळाडू याचसाठी बसवला जातो की त्यांनी गुणपत्रिकेवरती लक्ष ठेवावं. थँक्यू. धावा झालं प्रगती पुस्तकावरती तब्बल 23 आणि आता करायच्यात 9 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या करायच्यात. सामना होता कुठे आणून ठेवलाय कुठे 9 चेंडू अर्थात या षटकातील 3 चेंडू बाकी असणार आता आणि करायच्यात तब्बल 12 धावसंख्या. अतिरिक्त चेंडू जास्त फेकलेत गोलंदाजानं. हा देखील बॉल लॉफ्ट केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक बॉल थांबत नाहीये बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे MNN इंटरनेट अँड केबल ब्रँडेड चौकार.
बॅटिंग करणाऱ्यासाठी कोणाला पारितोषिक द्यायचं असेल तर आता तुम्ही देऊन घ्या. अब्रार. दुसऱ्यासाठी कोणाकडून? अखिल दुसऱ्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. चला प्लेयर ऑफ द मॅच. 21 धावसंख्येची 72 इनिंग खेळणारा अब्रार. चला अब्रार या. चला त्याच दरम्यान या स्पर्धेला खरं तर सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आदरणीय ज्यांनी या स्पर्धेत